चला हे बघा मित्रांनो, आता आपण आपला हा सेकंड व्हिडिओ, याच्यामध्ये आपण काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघूया. ट्रिग्नोमेट्री जे लागतं ते फटाफट मी सांगतो, थोडं समजून घ्या आणि मग जेव्हा मेन चॅप्टर सुरू होईल त्याच्यामध्ये जेव्हा गरज लागेल तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतो. तर बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण आता स्कूलमध्ये बघून आलो. शॉर्टकट लिहितो TR. TR म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो आता आपण 9th मध्ये स्टडी केलाय, 10th मध्ये स्टडी केलाय. तर टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो, 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात. नंबर 1 तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण माझ्या बरोबर सांगू शकता. ट्रिग्नोमेट्रिक रेशो पहिल्या नंबरचा आहे साइन थीटा. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे कॉस थीटा. थर्ड नंबर आहे टॅन थीटा. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे कॉट थीटा. नंतर आहे सेक थीटा आणि शेवटचा कोसेक थीटा. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो: साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. साइन कॉस असं लर्न करा, पाठ करा, लक्षात ठेवा स्पीडली. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. 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 आता बघा, हा साइन आणि कोसेक, पहिल्या नंबरचा साइन आणि शेवटच्या नंबरचा कोसेक एकमेकाचा रेसिप्रोकल असतो. रेसिप्रोकल कळत नसेल तर अपोजिट असतो, आणि अपोजिट कळत नसेल तर एकदम सोप्या भाषेमध्ये काय असतं बघा, हा पहिला आणि हा शेवटचा रेसिप्रोकल अपोजिट. मी त्याला गमतीने म्हणत असतो, हा आणि हा शेजारी शेजारी राहतो. आणि जर शेजारी शेजारी राहत असेल तर त्यांचं जमत नाही, त्यांच्यामध्ये थोडंसं क्रॉस असतं, लाईटली क्रॉस असतं. असं आपण लक्षात ठेवण्यासाठी घ्यायचं. साइन आणि कोसेक. दुसरा आता हा कॉस आणि सेक. तिसरा टॅन आणि कॉट. हे एकमेकाच्या अपोजिट रेसिप्रोकल, किंवा त्याला आपण असंही बोलू शकतो की हे शेजारी राहतात. परत एकदा, साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. आता बघा, साइन आणि कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट, साइन आणि कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट. हे एकमेकाच्या अपोजिट आहे. आणि मग आता मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगतो बघा. पहिला फॉर्म्युला नंबर 1, साइन थीटा. साइन थीटा आणि साइनच्या अपोजिट असणारा, क्रॉस असणारा, त्याचा शेजारी असणारा, क्रॉस असणारा हा आहे कोसेक थीटा. त्याच्यानंतर दुसरा नंबर कॉस थीटा. कॉस थीटा आणि कॉसच्या क्रॉस असणारा, कॉसच्या अपोजिट असणारा हा आहे सेक थीटा. तिसरा नंबर आहे टॅन थीटा आणि टॅनच्या अपोजिट असणारा हा आहे कॉट थीटा. मित्रांनो, या सर्वांचा आन्सर 1 येतं, 1 येतं, 1 येतं. परत एकदा सांगतो, साइन आणि कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट याची व्हॅल्यू काय येते? 1. इथं आहे क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके, आता बघा, जस्ट मिनिट, परत एकदा. साइन थीटा, सेकंड आहे कॉस थीटा, थर्ड नंबर आहे टॅन थीटा, फोर्थ नंबर आहे कॉट थीटा, नंतर आहे सेक थीटा आणि नंतर आहे मित्रांनो कोसेक थीटा. आता बघा, परत एकदा, साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. आता बघा, हा साइन आणि कोसेक एकमेकाच्या अपोजिट आहे, रेसिप्रोकल आहे, शेजारी शेजारी आहे. आणि मग साइनला लिहिता येतं 1 अपॉन साइनच्या अपोजिट असणारा हा कोसेक थीटा. काय आहे? कोसेक थीटा. आणि ह्या कोसेकला लिहिता येतं 1 अपॉन कोसेकच्या उलट असणारा साइन थीटा. म्हणजेच काय, साइनला लिहायचं 1 अपॉन रेसिप्रोकल फॉर्म्युले. जेव्हा आपलं एखादं ट्रिग्नोमेट्रीचं कॅल्क्युलेशन असतं ना, तर 1 अपॉन कोसेक आलं, 1 अपॉन साइन आलं, 1 अपॉन कॉस, 1 अपॉन टॅन, 1 अपॉन कॉट, 1 अपॉन सेक, 1 अपॉन कोसेक. तर लवकर आपल्याला कळत नाहीये, त्याच्यासाठी इजी टेक्निक. साइनचं 1 अपॉन कोसेक लिहायचं आणि कोसेकला लिहायचं 1 अपॉन साइन, जे एकमेकाच्या अपोजिट येते. आता बघा, ह्या कॉसला तुम्ही लिहिणार, कोणाच्या अपोजिट आहे? कॉस सेकचा. मग कॉसला लिहायचं 1 अपॉन, इथं लिहायचा सेक थीटा, आणि हा जो सेक आहे, सेकला लिहायचं त्याच्या उलटा 1 अपॉन कॉस थीटा. ओके, आता बघा, टॅनला लिहायचं 1 अपॉन, हा लिहायचा आहे कॉट थीटा, आणि कॉटला काय लिहायचं असतं? 1 अपॉन टॅन थीटा. आता बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे फक्त समजावण्यासाठी. ओरिजिनल टेक्निक इथं आहे, साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. आता बघा, समजा मला पाहिजे मल्टिप्लाय मध्ये 1 कोणाचं येतं,
तर साइन आणि कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट याचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. आणि 1 जर पाहिजे असेल तर साईनचं 1 कोसेक होतं, कोसेकचं 1 साईन होतं, कॉसचं सेक, सेकचं कॉस, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन इथं सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 1 कुणाकुणाचं येतं तर हे बघा, हा आणि हा याचं आलं 1, हा आणि हा याचं आलं 1, हा आणि हा याचं आलं 1 मल्टिप्लाय मध्ये. आता 1 फॉर्म्युले, रेसिप्रोकल फॉर्म्युले मला पाठ नाहीये, पण साईनचं 1 कोसेक होतं आणि उलट कोसेकचं 1 साईन होतं, कॉसचं 1 सेक होतं बघा, आणि ह्या सेकचं 1 कॉस होतं, टॅनचं 1 कॉट होतं आणि कॉटचं 1 टॅन होतं. त्याच्यानंतर अजून 2 फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्री मध्ये. पहिला फॉर्म्युला आहे बघा, टॅन थिटा, टॅन थिटाला लिहिता येतं साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा, आणि दुसरा फॉर्म्युला आहे कॉट थिटाला लिहिता येतं कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आता होतं काय, आपल्याला हे फॉर्म्युले लक्षात राहत नाही बघा, कधी कधी उलट पण होतं, टॅनला आपल्याकडनं कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मी गोष्ट करतोय ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्यांच्यासाठी, ज्यांना ऑलरेडी माहिती त्यांना माहितीच असतं, त्यांच्यासाठी नाही. आता बघा दुसरं आहे कॉट थिटाला काय लिहिलं जातं, कधी कधी असं होतं साइन थिटा अपॉन मध्ये काय आहे कॉस थिटा. आणि म्हणून इथं जे आहे पुन्हा एकदा सांगतो की हे फॉर्म्युले आणि हे फॉर्म्युले, काही जणांना वाटतं हे राईट आहे, काही जणांना वाटतं हे राईट आहे, कन्फ्युजन होतं. आता ट्रिक्स ऐका. तर हे आपले जे फॉर्म्युले, हे वरचे 2 राईट मी बरोबर लिहिलेले आहेत. तर टॅन मध्ये काय इथं एन आहे आणि साइन मध्ये इथं काय एन आहे. तर बघा टॅन आलं तर समोर साइन आलं पाहिजे, टॅन आलं तर साइन आलं पाहिजे. म्हणजे जर इथं एन असेल तर समोर एन आलं पाहिजे. बघा जसं की इथं एन आहे, तर इथं एन आहे का समोर इथं एन नाही, म्हणजे हे फॉर्म्युला चुकीचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं बघा काय आलं सीओ, सीओ कॉट मधला सीओ आहे, तर समोर इथं काय सीओ, सीओ सीओ, कॉट आलं की कॉस येतं, कॉट आलं की कॉस येतं, आणि मग इथं सीओ आला, इथं सीओ आहे का, सीओ सीओ नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजेच एन तर एन बघायचं, सीओ सीओ बघायचं, एन एन नाही चुकीचा, सीओ सीओ नाही म्हणजे चुकीचा. ओके. अजून थोडस सोपं करून सांगतो. हे बघा, टॅन, टॅन साइन, टॅन साइन, टॅन साइन, न असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कॉट कॉस, कॉट कॉस, कॉट कॉस, कॉ 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 असं लक्षात ठेवायचं, न कॉ कॉ. आता हे झाले 3 फॉर्म्युले. आता बघा थोडस ऍडिशनल, म्हणजे मला हे सांगायचं आहे की ट्रिक्स नुसार वापस मी रिव्हिजन करतो, तुम्ही पण स्किप करून बघू नका. बघा ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, हे बघा याचं 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 1 येतं आणि त्याच 1 होतं आणि न को असे आपण हे फॉर्म्युले बघितले. आता बघा अजून 3 फॉर्म्युले आहेत, त्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणतात. आता जे मी देणार आहे ते एकदम IMP फॉर्म्युले आहेत, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. पहिला फॉर्म्युला मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याची व्हॅल्यू काय आहे ते 1. ट्रिग्नोमेट्रीचा मेन फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. काही करा, लक्षात ठेवा, पाठ करा, पण हे आलंच पाहिजे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. आता बघा हा झाला पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला याच्यामध्ये 1 प्लस काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा येतो सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा येतो सेक स्क्वेअर थिटा. आणि अजून एक 3rd नंबरचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतो कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा. मित्रांनो परत एकदा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 हे तिन्ही इम्पॉर्टंट आहे, याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणतात. हे कुठलाही क्लास असो, M1 असो, M2 असो, इंजिनिअरिंग असो, 11, 12, 9, 10 कुठलाही असो, या 3
म्हणजे सर्व फॉर्म्युलेची गरज पडते ट्रिग्नॉमेट्री जिथं कुठं असेल तिथं. आणि म्हणून हे पक्के करा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1. 10 वेळेस म्हणा, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1. नंतर दुसरा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा, 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 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, हे मेन 3 फॉर्म्युले. याला पण ट्रिक्स आहे. आता जेव्हा मेन क्वेश्चन मध्ये जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला याची पण ट्रिक्स देईल, लक्षात ठेवायची, जसं दिली तसं. आता याच्यापासून आपल्याला 2 फॉर्म्युले अजून बनवता येतात. बघा, सपोज साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 हा मेन फॉर्म्युला आहे, पण याच्यापासून अजून 2 बनवता येतात. सपोज तुम्ही काय केलं, हा ठेवला साइन स्क्वेअर थिटा आणि इक्वल टू 1 असं लिहिलं, साइन स्क्वेअर इक्वल टू 1 लिहिलं, आणि ह्या कॉसला जर तुम्ही इकडे ट्रान्सफर केलं, इकडच्या साईडला असं तिकडे गेला असा, तर हा प्लस कॉस स्क्वेअर इकडे गेल्यावर काय होतो, मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आपलं पहिलं टार्गेट आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आलं पाहिजे. याला इकडं पाठवणं हे सेकंडरी काम आहे. आलं तर ठीक आहे, नसेल तर आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा बघू. दुसऱ्या नंबरला आहे, आता आपण कॉस स्क्वेअरला इकडे ठेवूया, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1, आणि हा इकडच्या साईडला गेला, साइन स्क्वेअर तिकडे गेला असा, तर काय होतो, मायनस साइन स्क्वेअर थिटा होतो, मायनस साइन स्क्वेअर थिटा. परत साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 हा इकडच्या साईडला गेला मायनस, हा त्या साईडला गेला मायनस. ओके, आता सेम गोष्ट या टॅनच्या फॉर्म्युल्याची. फर्स्ट नंबर टॅन मध्ये आपण काय करू, 1 ला त्या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे काय राहील, इथं राहील टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा आहे सेक स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर, प्लस 1 त्या साईडला गेला तर मायनस 1, असा एक आपल्याला बनवता येतो. हे आपलं काम सेकंडरी. पहिले हे 3 आले की हे आलं तर ठीक आहे, नंतर आपण कोणी पण बनवू शकतो, प्लस तिकडे गेला मायनस. ठीक आहे, त्याच्यातला सेकंड फॉर्म्युला आहे. बघा, आता आपण टॅन स्क्वेअरला या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे इकडे फक्त राहील 1 इज इक्वल टू, हा काय आहे, सेक स्क्वेअर थिटा, 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर त्या साईडला असा गेला, प्लस तिकडे गेला, तर काय होतं, हा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे याच्यापासून हे 2 बनले, याच्यापासून हे 2 बनले. सेम याच्यापासून अजून 2 बनणार आहे. नंबर 1 1 ला इकडे ट्रान्सफर करा, तर काय होतं, कॉट स्क्वेअर थिटा, हा कॉट स्क्वेअर इज इक्वल टू, हा आहे कोसेक स्क्वेअर थिटा, कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर, प्लस 1 इकडे पाठवला मायनस 1, प्लस 1 इकडे पाठवला मायनस 1. ह्याच्यातला दुसरा फॉर्म्युला आहे. आता कॉटला इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे 1 इज इक्वल टू हा आहे कोसेक स्क्वेअर थिटा, आणि कॉट तिकडे गेला असा, प्लस कॉट तिकडे गेला तर मायनस होतो कॉट स्क्वेअर थिटा. एक मिनिट, थोडं सिस्टमॅटिकली, मायनस कॉट स्क्वेअर थिटा, मायनस कॉट स्क्वेअर थिटा. आता मुद्दा काय मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, हे 2 3 ओके, आणि याच्यापासून बनवलेले 2 2 2. परत एकदा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, हा बघा, हा पहिले याला तिकडं असं केलं, असं, हा तिकडं गेला मायनस, नंतर हा तिकडं गेला असा, हा झाला मायनस. सेम गोष्ट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा, नंतर हे 2 बनवण्यासाठी पहिलं 1 ला असं केलं, 1 तिकडे गेला मायनस झाला, दुसऱ्या नंबरला एकटा 1 इकडे राहिला, समोर सेक स्क्वेअर, टॅन स्क्वेअर त्या साईडला गेला मायनस. ओके, आता बघा 1 तिकडे गेला मायनस, नंतर कॉट तिकडे गेला मायनस, हे ऍडिशनल आहे, मेन हे लक्षात ठेवा. आणि हे आलं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर, हा तिकडे गेला मायनस, हा तिकडे गेला मायनस, हा तिकडे गेला मायनस, हा तिकडे गेला मायनस, असं करून टाकायचं. ओके मित्रांनो, परत एकदा हे ट्रिग्नॉमेट्रीचे बघा, हे 3 आणि हे 6 9 आणि हे 2 11 12 13 14 15,
16, 17, 18, 19, 20, 21 21 फॉर्म्युलेज मी तुम्हाला आता बोर्डवर दिले. मागच्या लेक्चरमध्ये जवळजवळ मी तुम्हाला 17 फॉर्म्युले आणि नंतर ते, तर अशा प्रकारे 7 आणि 1 8, 2 आणि 3 38 आणि 10 12 ते पाय बाय 2 पाय बाय 3 त्याच्या पण मी तुम्हाला व्हॅल्यू दिल्या होत्या. मला वाटतं जवळजवळ 10 व्हॅल्यू त्या पण होत्या. जवळजवळ 48 फॉर्म्युले आतापर्यंत आपण बेसिक म्हणून शिकलो. 48. ठीक आहे, नंबर इम्पॉर्टंट नाही, आलं गरजेचं आहे. आता शेवटचा एक पॉइंट आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये, ट्रिग्नोमेट्रीचा टेबल. ओके, ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आपण आता बघणार आहोत. आणि या ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये कसं कसं व्हॅल्यू लक्षात ठेवायचं हे आपण समजावून घेऊ. सगळ्यात पहिलं बघा, तुम्हाला मी एकदम सिस्टमॅटिक सांगतो, ट्रिक सांगतो. पहिलं 0 आणि लास्टला घ्यायचा 1. बघा लक्षात ठेवा, 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 असं पाठ करायचं. त्याच्यानंतर म्हणायचं याला याला याला. सहज आपली सिंपल भाषा, काही पण लक्षात ठेवण्यासाठी याला याला याला. 0 1 0 1 0 1 याला याला याला. इथं लिहायचा 2, इथं लिहायचा 2, इथं लिहायचा 2 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 आणि ह्या दोघांच्या मध्ये टाकायचं रूट, याला टाकायचं रूट मध्ये. पुन्हा एकदा काय सांगितलं, 2 2 2 हा मिडलला आहे, मग याला मध्ये टाकायचं रूट मध्ये. कुठं टाकायचं, रूट मध्ये. आणि वरती लिहायचं 1 1 रूट 3 1 1 रूट 3 1 1 रूट 3 1 1 रूट 3. पुन्हा एकदा सांगतो काय काय सांगितलं. पहिलं लिहायचं 0, नंतर लिहायचा 1, याला 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 2 2 2, मधल्याला रूट 2 मधल्याला रूट 2, वरती लिहायचा 1 1 रूट 3 1 1 रूट 3. असं करून करून फास्ट मध्ये पाठ करून टाकायचं. मी पुन्हा एकदा सांगणार आहे बघा. इथं घ्यायचा 0, नंतर घ्यायचा 1, याला याला याला. इथं घ्यायचा 2 2 2, दोघांच्या मध्ये याला टाकायचं रूटच्या मध्ये. आणि वरती घ्यायचं 1 1 रूट 3 1 1 रूट 3. सेकंड नंबरला उलट लिहायचं. बघा उलट्या व्हॅल्यू सांगा, हे जमलं की उलट. उलट म्हणजे पहिला लिहायचा 1, नंतर लिहायचा हा रूट 3/2 हा, मग आता हा लिहायचा 1 बाय रूट 2, नंतर लिहायचा 1/2 आणि नंतर लिहायचा 0. म्हणजे उलट लिहिलं. आता ज्या नंबरच्या अपॉन मध्ये काही नाहीये त्याच्या खाली 1 असतं. फॉर एक्झाम्पल बघा, ह्या 0च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, लिहायची गरज नाही. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, लिहायची गरज नाही. याच्या खाली काही नाही, 1 आहे 1. काही नाही म्हणजे 1 असतो, 1 लिहायची गरज नसते. आता बघा कन्सेप्ट बघा, हे झालं 2 लाईन. तिसऱ्या लाईनला तुम्हाला काय करायचं आहे, थर्ड लाईनला लिहायचं आहे तुम्हाला ह्या पहिल्या याच्यातल्या वरच्या व्हॅल्यू आणि याच्या वरच्या व्हॅल्यू. म्हणजेच बघा कसं, तिसऱ्या लाईनला याचा हे बघायच्या खाली 1, याची वरची व्हॅल्यू 0 आणि याची वरची व्हॅल्यू 1, याची वरची व्हॅल्यू 1, याची वरची व्हॅल्यू रूट 3. बघा याचं हे तर याचं हे, याचं हे तर याचं हे. आता याच्या वरचं घ्यायचं 1, याच्या वरच्या घ्यायचा 1, याच्या वरच्या घ्यायचा रूट 3, नंतर याच्या वरच्या घ्यायचा 1, याच्या वरच्या घ्यायचा 1, याच्या वरच्या घ्यायचा 0. परत एकदा बघा ही लाईन कशी लिहिली, न्यूमरेटर 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 न्यूमरेटर, वरचं वरचं. आणि कळलं नसेल तर सोप्या भाषेमध्ये ही लाईन कशी आली, याचं सगळं असं करायचं, असं आणि याच्या असं, वरचं वरचं घेतलं. आता बघा इथं खाली असतो 1, 1 लिहायची गरज नाही. मग इथं 1 आला, 1 लिहायची गरज नसते, आपल्याला माहिती आहे 1 असतोच कोणत्याही नंबरच्या खाली, 1 लिहायची गरज नाही. मग असं करायचं आणि हे जे 1 आलं का 1 ला गायब करायचं.
वन लिहायची गरज नाही, मग याला गायब, मग आडवी लाईन पण गायब, वन लिहायची गरज नाही, गाला संपलं. वन असतो, वन लिहायची गरज नाही, मग त्याला कट केलं. असं 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 असं. आता एक मुद्दा आहे मॅथ मध्ये, वन अपॉन खाली झिरो, वरती कोणता का नंबर राहीना, जेव्हा खाली झिरो येतो ना तेव्हा याला लिहायचं असतं नॉट डिफाईन. काय लिहायचं असतं? नॉट डिफाईन. आता हे जे वन अपॉन झिरो नॉट डिफाईन, याच्यावरती आपण गरज वाटेल तेव्हा डिस्कशन करू, पण आता आपल्याला टेबल शिकायचं आहे म्हणून तुम्ही तात्पुरतं खाली झिरो दिसला की नॉट डिफाईन लिहायचं. वरती कोणी का राहीना, कोणता नंबर राहो, समजा वरती 9 आहे खाली झिरो, खाली झिरो दिसलं की नॉट डिफाईन घ्यायचं. ठीक आहे, आजच्या पुरतं तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा. आणि मग इथं हे खाली झिरो आलं तर हे खाली झिरो म्हणजे मी याला लिहिणार आहे नॉट डिफाईन. ही झाली माझी तिसरी लाईन. कशी लिहिली तिसरी लाईन? सगळ्यात पहिलं याच्या वरचं लिहिलं, नंतर वन ची लिहायची गरज नाही, वन कट वन कट वन कट, आणि खाली झिरो म्हणजे नॉट डिफाईन. ही झाली तिसरी लाईन. आता काय करायचं? उलट लिहायचं. काय उलट? तिथून सांगायचं वापस उलट. हे बघा, ही लिहिली उलट लिहिलं, हे लिहिलं उलट. चला सांगा ते झालं नॉट डिफाईन. इथून हा, मग हा झाला √3. ओके, नंतर हा झाला 1, नंतर हा झाला 1/√3, आणि नंतर हा काय झाला 0. ही झाली आपली फोर्थ लाईन. आता फिफ्थ लाईनला काय करायचं? दुसऱ्या नंबरची जी मी इकडून ॲरो दाखवतो याला उलट करायचं, याला उलट करायचं. बघा, वन याच्या खाली काही नाही, वन आपण वनच्या उलट, खालचा वन वर घ्या, वरचा वन खाली घ्या, खालचा 2 वर घ्या, वरचा √3 खाली घ्या. याला नाहीतर कळलं नाही ना, असं करायचं, असं याला असं करायचं उलट 2 वर, याला असं असं, म्हणजे असं म्हणजे काय? √2 वर जाईल, 1 खाली येईल. याला असं करायचं म्हणजे 2 वर जाईल, 1 खाली येईल. याला वर करायचं 1/0. झालं उलट. असं 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 असं. दुसरी गोष्ट, वन आहे, वन लिहायची गरज नाही, जिथं वन दिसला खाली वन असतो, हे बघा असं घ्यायचं. याला तुम्ही पण असं घ्या, घरी प्रॅक्टिस करा. याला असं असं करा, याला असं असं करा, असं असं करा, विषय संपला. आणि खाली झिरो दिसला रे दिसला की याला टाकायचं नॉट डिफाईन. आणि मग नॉट डिफाईन झालं की 5व्या लाईनला डायरेक्ट उलट लिहून टाकायचं. 6व्या लाईनला परत असं उलट. बघा, हे लिहिलं याला उलट, हे लिहिलं याला उलट, हे लिहिलं याला उलट. सांगा तिथून नॉट डिफाईन. नंतर काय सांगितलं? 2, नंतर हा झाला √2, नंतर हे झालं 2/√3, नंतर हा झाला 1. उलट लिहायचं. हे मी तुम्हाला बेसिक माहिती दिली. आता आपण आपल्या मनानं टेबल बनवणार आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू टेबलमध्ये टाकणार आहे. ट्रिग्नॉमेट्री मध्ये पहिला नंबर असतो साइन थिटा, सेकंड असतो कॉस थिटा, थर्ड असतो टॅन थिटा, आणि नंतर साइन कॉस टॅन, नंतर असतो कॉट थिटा, नंतर आहे सेक थिटा, आणि शेवटचा आहे आपल्याकडं कोसेक थिटा. आता पहिलं असतं 0, नंतर असतं 30 डिग्री, नंतर असतं 45 डिग्री, 60 डिग्री, आणि लास्टला असतं 90 डिग्री. 0, 30, 45, 60 आणि 90 डिग्री. ओके, चला ठीक आहे, बघूया आपण. आता सांगितलेल्या ट्रिक्स प्रमाणे करायचं. ऐका, पहिलीची ट्रिक सांगितली, स्टार्टिंगला 0, लास्टला 1, 0 1 0 1 0 1, नंतर म्हणायचं याला याला याला, याला घ्यायचा 2 2 2, मधल्याला √2, मधल्याला √2, आणि वरती घ्यायचं 1 1 √3, 1 1 √3, पुन्हा एकदा 0 1 2 2 2, मधल्याला √1 1 √3. आता याला उलट द्यायचं. हे बघा, ॲरो दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. उलट तिकडनं सांगायचं 1
नंतर हा √3/2, नंतर हा 1/√2, नंतर 1/2, नंतर 0. आता ज्या नंबरच्या अपॉन मध्ये नाहीये तिथं खाली 1 असतो, हे बेसिक. याच्या अपॉन नाही तर 1 आहे, अपॉन नसेल तर 1 आहे, याच्या अपॉन नसेल तर 1 आहे, 1 आहे. हे झालं साइन आणि कॉस. आता टॅनच्या व्हॅल्यू कशा लिहायच्या, तर वरच्या वरच्या घ्यायच्या आणि लक्षात ठेवण्यासाठी फक्त असं असं करायचं. पहिल्या लाईनचा असं, दुसऱ्या लाईनचा असं. चला, याचा असा 0, याचा असा 1, याचा असा 1, याचा असा √3, याचा 1, याचा वरचा 1, याचा वरचा √3, याच्या वरचा 1, याच्या वरचा 1, याच्या वरचा 0. सगळ्याच्या वरच्या वरच्या घेतल्या. त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे खाली 1 असतो, 1 लिहायची गरज नाही. मग 1 आलं की तुमच्या पाठात झालं. म्हणजे असं असं करायचं 1 ला. हे बघा, असं असं गेलं, हे 1 गेलं, त्याच्यानंतर हे 1 गेलं, संपलं. खाली 1 लिहायचं नाही. आणि हे खाली 0 आलं की नॉट डिफाईन टाकायचं. खाली 0 म्हणजे याला टाकून द्यायचं नॉट डिफाईन. ठीक आहे. आता काय करायचं, याला टाकायचं उलट. परत एकदा हे बघा, हे लिहिलं उलट, आता याला उलट करायचं. ते येईल नॉट डिफाईन, नंतर नॉट डिफाईन, नंतर येणार आहे √3, नंतर येणार आहे 1, नंतर येणार आहे 1/√3, नंतर येणार आहे 0. खतम. इतकं झालं. आता राहिलं सेक. सेकला काय करायचं, हे बघा, कॉस आणि सेक तुम्हाला सांगितलं आदित्याप्रमाणे. हे कॉस आणि सेक. तर सेकचं व्हॅल्यू लिहिताना कॉसच्याच व्हॅल्यू बघून लिहायच्या. फक्त असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं, उलट करायचं. मग चला सांगा कसं. हा 1 वर जाईल, वरचा 1 खाली येईल. हा वर जाईल, 2 खाली येईल, √3. काय येईल, √3. त्याच्यानंतर हे आता याचं उलट करायचं. √2 वर जाईल आणि 1 खाली येईल. याचं उलट करायचं. 2 वर जाईल, 1 खाली येईल. हा खालचा 1 वर जाईल, हा, आणि याचा 0 येईल. म्हणजे याला असं 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 केलं. परत जिथं 1 आहे, 1 लिहायची गरज नसते, म्हणून 1 आला, हे 1 ला असं असं करायचं, 1 ला असं करायचं, 1 ला असं करायचं. आणि खाली 0 म्हणजेच कोण, खाली 0 म्हणजेच नॉट डिफाईन. याला करायचं नॉट डिफाईन. याला उलट करायचं, पुन्हा टर्न मारायचा. हा होणार आहे नॉट डिफाईन, नंतर हा होणार आहे 2, उलटा लिहायचा √2, नंतर हा लिहायचा 2/√3, आणि नंतर लिहायचा 1. हे बघा, पूर्ण टेबल संपला. ज्याला उलट लिहिलं, पहिलं लिहिलं त्याला असं, दुसरं लिहिलं त्याला असं, आणि थर्ड लिहिलं त्याला असं. हे याच्या उलट. कोणाला कसं लिहिलंय, टेबल पाठच करून टाका. कुठेही टेबलची व्हॅल्यू लागते. आणि हा जो टेबल आहे, थोड्या वेळा पहिले मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, 30 डिग्री म्हणजेच आजकाल याला म्हणतात π/6. 45 डिग्री मीन्स काय असतं, π/4. 60 डिग्री म्हणजेच काय असतं, π/3. काय असतं, π/3. आणि शेवटचं हे काय असतं, π/2. ओके. 30 म्हणजे π/6, 45 π/4. आधीच्या लेक्चरमध्ये जे शिकलो होते हे असतं π/3 आणि π/2. म्हणजे कधी कधी आपल्याला π/2 येतं, π/3, π/4, 60. हे ने एकच आहे, हे ने एकच आहे, हे ने एकच आहे. ओके. आता ह्या टेबलची, ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याची आणि आधीच्या लेक्चरमध्ये जे दिलं त्याची फुल प्रॅक्टिस करून ठेवा. ठीक आहे, थांबूया.